आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, त्याचबरोबर माझे प्रथम गुरु, माझे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आज या कार्यक्रमासाठी, या व्याख्यानासाठी शाळेने मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे। यामध्ये आम्ही कसे घडलो हे म्हणण्याऐवजी आम्ही अजून घडत आहोत किंवा आमची सुरुवात आहे, आणि तरी आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व संस्थेचा आभारी आहे। माझे शिक्षण 4थी पर्यंत शिक्षण हे खटकाळवाडी नंबर 2 वरती झालेलं आहे। त्यानंतर 5वी ते 10वी शिक्षण या शाळेवरती, मी या शाळेचा विद्यार्थी आहे। मला अभिमान आहे, मी या रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे। आणि या ठिकाणी शिकत असताना आता काय लोक तुमच्यातील गाडीवरती येतात, काही जण सायकलीवरती येतात। आम्हाला सायकलही नव्हती आणि गाडीही नव्हती, आम्हाला फक्त पाठीवर एक फाटकी पिशवी होती। ते पण जाता येता काय कोणाचा गोंधळ झाला का तीही फाटायची। गोंधळ म्हणजे मुलं काय खोडकर असतात काय, त्यातून तीही फाटून जायची। हे करत असताना घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं जास्त सुखसुविधा वगैरे आम्हाला घरूनही भेटत नव्हत्या। शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतल्यामुळं आणि दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळं सकाळी शाळेला आल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आम्हाला भात दिला जायचा, तो आताही दिला जातोय असं मला वाटतंय। आम्ही तो भात खाल्ल्यानंतर दुपारच्या सुट्टीमध्ये मी तरी घरी जायचो, आणि म्हणजे आठवड्यातून गुरुवारच्या दिवशी घरी जायचो। तेवढे सायकलवरती फास्टमध्ये जाऊन घरून काय माळवा असेल किंवा अंडी असतील हे बाजारामध्ये घेऊन यायचो, आम्ही त्याची विक्री करायचो, आणि त्याच्यातून पेन वही वगैरे आम्ही ते खरेदी करायचो। ते भाजीपाला तेवढ्या अर्ध्या तासामध्ये तिथं आम्ही विकायचो आणि त्याच्या माध्यमातून घ्यायचो। खिशामध्ये अंडी घालून आम्ही विकायला येतो इथं घरून। ते कधी निम्मे अर्धी फुटायची, जास्त जोरात सायकल वगैरे चालवली किंवा हे झालं तर म्हणजे तो दिवसच फेल जायचा आमचा। ते करून आम्ही वही पुस्तक वगैरे घ्यायचो, आणि हे करत असताना या शाळेने आम्हाला खूप काय दिलेलं आहे। त्यानंतरचे 11-12वीचे शिक्षण हे इथेच आमचं, आधी कौलाची शाळा होती इथं, त्या शाळेमध्ये झालं। आता तुम्हाला अतिशय चांगली इमारत या ठिकाणी आहे, आणि आम्हाला आमची 10वीला असतानाही वाटायचं आता ही शाळा बदलेल, परंतु आम्हाला काय त्या नवीन शाळेमध्ये याची संधी मिळाली नाही। कौलाच्या शाळेमध्ये आम्ही शिकलो, आणि शाळेमध्ये येताना आल्यानंतर डायरेक्ट तुमच्यासारखे वर्ग एवढे छान नव्हते। आम्हाला आले की पहिले बेंच आम्हाला साफ करायला लागायचे, म्हणजे सगळ्या पक्षाने ते घाण केलेले असायचे। आम्ही येतानाच कापड कोण पेपर घेऊन यायचो, ते साफ करायचं आणि मग पुढे लेक्चर चालू व्हायचे। आणि त्या काळामध्ये आम्हाला घोंगडे सर असतील, झिरपे सर असतील, अतिशय चांगला स्टाफ या ठिकाणी आम्हाला, त्यांनी चांगलं टीचिंग केलं। टीचिंग करताना त्यावेळेस ते खूप मोठे लेक्चर घ्यायचे, परंतु आम्हाला कधी कंटाळा जर आला असला तर ते लेक्चर कधी थांबवायचे नाहीत। पण त्या कौलाच्या शाळेमध्ये एक निसर्गाची साथ म्हणतात तसं चिमण्या खूप असायच्या। कधी काय चिमण्या असा एवढा गोंधळ करायचा की त्या शिक्षकांना सुद्धा त्यावेळेस शिकवता यायचं नाही, मुश्किल व्हायची त्यांची, त्यांना ते शिकवता यायचं नाही। अशा पद्धतीने इथं आम्ही 12वीचं शिक्षण घेतलं। त्यानंतर 12वीला
क्रॉप प्रोडक्शन हा विषय असल्यामुळं BC ॲग्रीला बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय सिंधुदुर्ग या ठिकाणी BC ॲग्रीसाठी ॲडमिशन घेतलं आणि 4 वर्षाची डिग्री त्या ठिकाणी घेतली. आणि ती डिग्री घेत असताना एक तिथील विषय मी तुम्हाला आवर्जून सांगतो की त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ होता आणि घरून फी आणि या गोष्टीची पूर्तता लवकर व्हायची नाही. शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचं उत्पन्न त्यावेळेस निघत नव्हतं. तरी आमच्या आई वडिलांनी धाडस करून मला BC ॲग्रीसाठी पाठवलं होतं. त्या ठिकाणी एक्झाम असतात. एक्झामच्या वेळेस ज्या लोकांनी फी भरलेली नसते त्यांना बाहेर काढलं जायचं. एक दिवशी असाच एक अनुभव आला की बाहेरील पर्यवेक्षक आले होते आणि आम्हाला 4-5 लोकांना बाहेर काढलं होतं. फी नसल्यामुळे बाहेर काढलं होतं. त्या पर्यवेक्षकांनी हळूच मुख्याध्यापकांना विचारलं की हे विद्यार्थी का थांबलेत बाहेर. मग त्या मुख्याध्यापकांनी हळूच त्यांना सांगितलं की यांची फी थोडीशी बाकी आहे म्हणून यांना थोडंसं आम्ही थांबवलेलं आहे. मग ते पर्यवेक्षक म्हणाले ठीक आहे थोडंसं यांना बसू द्या, मी संधी देतोय, कसे हुशार आहेत की काय आहे पाहू द्या मला. म्हणून आम्हाला तिने त्या एक्झामसाठी बसण्यासाठी वाहवासाठी तोंडी परीक्षेसाठी आम्हाला संधी दिली. आणि या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमध्ये कृषी विषय 11वी असल्यामुळं मी त्या ठिकाणी सरांना सांगितलं मला जास्त इंग्लिशमध्ये येत नाही, परंतु तुम्ही जे काय मला मराठीत सांगेल मी त्याचे उत्तर देतो. त्यांनी जेवढे काय मला शेतीविषयक प्रश्न विचारले त्याची त्यांनाही जेवढ्या अपेक्षा आहे त्या अपेक्षापेक्षाही जास्त मी चांगल्या पद्धतीने त्यांना उत्तरं दिली आणि पूर्ण माहिती शेतीची मी त्यांना सांगितली. आणि त्यानंतर त्या पर्यवेक्षकांनी त्या मुख्याध्यापकांना कन्व्हिन्स करून मला त्या ठिकाणी त्या परीक्षेसाठी बसण्याची संधी दिली. ही फक्त आणि फक्त मला ताकद मिळाली ती म्हणजे आपल्या या रयत शिक्षण संस्थेमध्ये जो 11-12 विषय आहे क्रॉप प्रोडक्शन BC ॲग्री. मी आवर्जून तुम्हाला इथं आहेत विद्यार्थी त्यांना सांगू इच्छितो की BC ॲग्रीपेक्षाही मराठीमधून अतिशय चांगल्या प्रकारचा हा कोर्स आपल्याला या ठिकाणी आहे. त्यानंतर BC ॲग्री झाल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे पुढं MSc ॲग्री किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता आले नाही. नंतर BVJ ॲग्रो या कंपनीमध्ये मी जॉबला सुरुवात केली. सुरुवातीला 4,000 पेमेंट या ठिकाणी होतं आम्हाला. तेही आम्हाला खूप मोठं वाटायचं. आणि हे करत असताना शिवकृपा कृषी उद्योग नावाने ऑर्गॅनिक खताचं शॉप हे सांगोला या ठिकाणी चालू केलं. म्हणजे कंपनीचं काम करत शॉपचं पण वर्कआउट चालू केलं. आणि हे करत असताना घरची शेती असेल, कंपनीचा जॉब असेल, खताचं शॉप असेल आणि कल्लाच्या ठिकाणी कृषी विद्यालय डिप्लोमा विद्यालय आहे तिथील टीचिंग असेल, हे 4ही गोष्टी ॲट ए टाइम सर्व व्यवस्थितरित्या पार पाडत होतो. आणि नंतर DVK ॲग्रो इंडस्ट्रीज या नावाने ऑर्गॅनिक फर्टिलायझरमध्ये कंपनी स्थापन केली. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आज आम्ही सोलापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यामध्ये कंपनीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहोत. आणि हा व्यवसाय करत असताना मी माझं भाग्य समजतो की फक्त व्यवसाय करत नाही तर आम्ही आता जवळपास 20 लोकांना या ठिकाणी रोजगाराची निर्मिती करून दिलेली आहे. आणि व्यवसाय करताना फक्त पैसे मिळवणे, आपला फायद्याचा विचार न करता समोर जो आपला ग्राहक आहे त्याचंही सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे, त्याचंही समाधान झालं पाहिजे. आणि आपल्याकडे जो कर्मचारी काम करतोय त्याचं पण चांगल्या पद्धतीनं समाधान झालं पाहिजे, सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. हा डोक्यामध्ये विचार ठेवून आज आम्ही
त्या 2 जिल्ह्यामध्ये काम करत आहोत. आणि या ठिकाणी तुमचं आणि माझंही भाग्य आहे की आपण या रयत शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला शिकण्याची संधी मिळालेली आहे. तरी या संधीचं आपण सर्वांनी सोनं करावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर हे करत असताना व्यवसाय करणं किंवा नोकरी करणं हे प्रत्येक जण करत म्हणजे करायचं नाही म्हटलं तरी होऊन जातं ते. पण आपणाला जी आवड आहे किंवा आपणाला जो छंद आहे तोही आपण आपल्या चालू आयुष्यामध्ये तो जोपासणं फार गरजेचं आहे. चांगल्या सवयी जोपासणं फार गरजेचं आहे. आज हा व्यवसाय करत असताना आम्ही सामाजिक कार्यामध्ये म्हटलं तर वृक्षारोपणामध्ये सर्व वृक्षारोपणामध्ये आमचा सहभाग असतो. मी माझ्या या मागील 8-10 वर्षाच्या कालावधीमध्ये 1800 पेक्षा जास्त झाडे मी ही गिफ्ट दिले आहेत. म्हणजे काय शुभ कार्य असते, कुणाचे बर्थडे असू द्या किंवा वास्तुशांती असू द्या किंवा लग्न कार्य असू द्या, त्या लग्न कार्यामध्ये फोटो किंवा इतर काही वस्तू देण्याऐवजी त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी वृक्ष देतो, जेणेकरून त्यांना ती कायमस्वरूपी आठवण राहते. अनेक लोक तिथं नंतर मला 1 वर्षांनी 2 वर्षांनी गेल्यानंतर सांगतात की हो का, हे तुम्ही दिलेलं झाड आहे, याला फळं लागलेली आहे. हे जे समाधान आहे ते तुम्हाला कोणत्याही गोष्टीतून समाधान भेटणार नाही. तुम्ही एखाद्या वस्तू किंवा महामानवांचे फोटो देता, ते दिलेच पाहिजे, पण समोरच्याने पण तेवढ्या आत्मीयतेने ते व्यवस्थित ठेवले पाहिजे. पण ते आज ठेवलं जात नाही, ते कुठेतरी धूळ खात पडलं जात, हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळं आपण सर्वांनी कार्यक्रमामध्ये झाडे देणे वगैरे आपणही आत्मसात करावं असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि त्यानंतर आपल्याकडे बर्थडे करण्याचं भरपूर मोठं फॅड आले. ते केक आणतात, काय बरेच केक, आईस केक, कसले कसले बरेच केक आहेत, बरोबर. तर आम्ही आजपर्यंत कसलाच केक कापलेला नाही. आम्ही फळांचा केक कापतो. 4-5 फळे आणायची बाजारातून आणि ते कट करून कापून बर्थडे साजरे करायचे, बरोबर. तर मी पाठीमागे एका उद्योजकाच्या बर्थडेला गेलो होतो. तर त्या ठिकाणी भला मोठा 1000 रुपयाचा केक त्याने आणला होता आणि सगळं त्यांचे कर्मचारी मंडळ, मित्रमंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि केक कापण्याचा कार्यक्रम झाला आणि सगळे असे उठले की ते केक घेऊन सगळ्यांनी एकमेकाच्या सगळ्या अंगाला लावला. म्हणजे आपण लहानपणी कसं चिखलामध्ये खेळायचो की नाही, तशी ते केक सोबत खेळायला लागले. म्हणजे ही परिस्थिती आता आहे. 1000 रुपयाचा केक त्या ठिकाणी मातीमोल झाला, बरोबर आहे. मग तीच आपण फळं जर कापली तर आपण इथे सगळे आलेले किती जण शेतकऱ्याची मुलं आहेत, हात वरती करा. म्हणजे 95% शेतकरी आहेत, बरोबर आहे. आता बर्थडेला काय कापणार? पाठीमागा कोंबडा कापणार म्हणते नाही ना. तर आपण बर्थडेला सर्वांनी काय कापायचंय तर फळं कापायचे. आपल्या शेतातील माल, आपण सगळे शेतकरी आहेत, आपण सर्वांनी फळे कापायची, जेणेकरून त्या फळांना, त्या आपल्या शेतामधील मालाला भाव येणार, बरोबर. आपणच आपलं मौल्य वाढवायचं, आपणच आपलं शेतीमध्ये पिकणारे फळं असतील किंवा अन्नधान्य असेल याचं मोल आपण वाढवू शकतो, बरोबर आहे. त्यानंतर हे करत असताना एक पर्यावरणाची आवड म्हणून मागील 4-5 वर्षापासून वृक्षारोपणाचं काम असेल. या वृक्षारोपणामध्ये आमच्या शेतामध्ये आम्ही 3 एकर क्षेत्रावरती जवळपास 40 प्रकारची फळझाडे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये संबंध देशामध्ये आणि बाहेरच्या देशामधून पण काही फळझाडे मागवलेले आहेत, एक्झॉटिक प्लांट्स.
जे की आपल्या भागामध्ये येत नाहीत किंवा आपल्या राज्यामध्ये येत नाहीत, देशामध्ये सुद्धा येत नाहीत. विदेशातून मागवून या ठिकाणी आम्ही प्लांट्स हे लावलेले आहेत. 40 प्रकारचे वेगवेगळी फळझाडं हे त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि परत त्यांच्या वेगवेगळ्या 4-4, 5-5 व्हरायटी प्रत्येक झाडाच्या या ठिकाणी आम्ही लावलेल्या आहेत. असे मिळून 274 प्लस फळझाडे आमच्या शेतामध्ये लावलेली आहेत. म्हणजे असं कोणतं झाड नाही की ते आमच्याकडे नाही. संबंध महाराष्ट्रातून 13 ते 14 नर्सरीवरतून ती झाडं आम्ही कलेक्ट करून प्रत्येक दिवशी 1, 2, 3 झाडं असं वर्षभर आमचा कार्यक्रम चालला होता. कुठे गेलं की झाड घेऊन यायचं. पुण्याला गेला झाड घेऊन यायचं, मुंबईला गेलं की झाड घेऊन यायचं, ते आणायचं आणि लावायचं आपल्या शेतात. आपण बी सागरे शेतकऱ्याचा मुलगा आहे, आपल्याकडे सगळी झाडं पाहिजे की नाही? आपल्या शेतात पाहिजे, नाही तर सिटीतला पोरगा येतो हे झाड कशाला म्हणतो आपल्याला सांगतात नाही कशा झाडाने. कशाचा शेतकऱ्याचा मुलगा आहे आपण का नाही? बरोबर आहे. आणि आपण बाजारामध्ये जातो भाजी घ्यायला वगैरे, आपण शेतकऱ्याची मुलं आहेत बरोबर. आणि तरी काय म्हणतो, टोमॅटोचे दर लय वाढलेत, कांद्याचे दर खूप वाढलेत बरोबर. आपला शेत आपण पिकवतो, आपण कष्ट करतो, त्याचाच रेट वाढलाय म्हणतो आपण कशाची शेतकरी मग? बरोबर आहे. रेट वाढलेला आपल्याला चांगला आहे ना, तरी आपण म्हणतो कांद्याचा भाव लय वाढलाय आज. तर प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये, आपण नशिबाने शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहोत. प्रत्येकाने 1 गुंठा होईना आपण शेतामध्ये हे आपणाला घरी खाण्यापुरती तरी भाजीपाला हा लावला पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि तुम्ही बघतायत आता सिटीमध्ये, मेट्रो सिटी ज्या पुणे, मुंबई या ठिकाणी तुम्ही गेलात तर त्यांच्या नशिबामध्ये झाडं नसतात, भाज्या नसतात. फक्त त्यांच्या नशिबात गाड्या आणि सगळे भिंती एवढंच आहे त्यांच्याकडे, बाकी काही नाही. बरोबर आहे. नशिबानं आपण शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला आहे. मुंबई पुणे या ठिकाणी संबंध असं गटरीवरती त्या ठिकाणी भाजीपाला पिकवला जातो. ती काय म्हणजे त्यांचाही नाविलाज आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वगैरे इतक्या जणांना अन्न उपलब्ध करून देणं ही कठीण राहतं. पण आपल्या नशिबात आहे, आपण 1 गुंठा तरी आपल्या शेतामध्ये लागवड केली पाहिजे. आज आपण बघतोय त्या अस्वच्छ भाज्या आणि यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये एखादा तरी व्यक्ती आजारलेला, म्हणजे आजाराने ग्रासलेला आहे. तुमचे कॅन्सर सारखे भयावह आजार या ठिकाणी लोकांना होत आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी आपण ऑर्गॅनिक पद्धतीनं भाजीपाला हा पिकवला पाहिजे. मी मान्य करतो की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आपण सर्वांनाच ऑर्गॅनिक पद्धतीनं भाजीपाला करून पुरवणं कठीण आहे. परंतु आपण शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला आहे, निदान आपण तरी आपणाला घरी खाण्यासाठी ऑर्गॅनिक पद्धतीनं किमान 1 गुंठा तरी होईना भाजीपाला हा लागवड केला पाहिजे आणि तो जोपासला पाहिजे. आणि आपल्या तो आहारामध्ये आपण दररोजच्या घेतला पाहिजे. यामध्ये शेतीमध्ये उत्पन्न घेण्यासाठी मी मान्य करतो की बाकीचे खत आणि औषधं वापरल्याशिवाय भाज्या येत नाहीत. परंतु आपणाला थोडं का होईना खाण्यासाठी तिकडे खाऊ द्या मुंबई पुणेवाल्यांना भाजीचं, आपण पाठवायची इकडून. बरोबर आहे. आपण 1 गुंठा का होईना हे भाजीपाला ऑर्गॅनिक करायचा घरी खाण्यासाठीचा. ही काळाची गरज आहे. आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी दररोज व्यायाम आणि या गोष्टी केल्या पाहिजे. आपलं शरीर जर सदृढ राखायचं असेल तर आता सध्याला व्यायाम हा काळाची गरज आहे. बरोबर आहे. थंडी किती जणाला वाजते? आता थंडी वाजते का पाठीमागा? नाही, मी सगळे व्यायाम करून आले. बरोबर ना? आणि आता
आज 4थे व्याख्यान आहे. 4थ्या व्याख्यानाची संधी आम्हाला मिळाली. या अगोदर अनेक ज्येष्ठ मंडळींनी आपणास मार्गदर्शन केलेलं आहे. आई वडिलांचं महत्व आपणा सर्वांना सांगितलेलंच आहे. पहिले गुरु आपले आई वडील असतात. ते आपणाला सर्व व्याख्यानातून सर्वांनी सांगितलेलंच आहे. या ठिकाणी आज माझे आई वडील पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणाला लहानपणी आई वडिलांनी खूप प्रेम दिलेलं असतं. आपणाला वाढवलेलं असतं, प्रेम दिलेलं असतं. त्याची कुठेतरी परतफेड म्हणून आपण त्यांच्या उतार वयामध्ये त्यांची काळजी घेणं असेल, त्यांना मान सन्मान देणं असेल, त्यांच्या आरोग्याची काळजी असेल, मानसिकदृष्ट्या काळजी असेल, किंवा आपणाला जसं त्यांनी हे पूर्ण सृष्टी दाखवली किंवा इथपर्यंत आपल्याला त्यांनी पोहोचवलं, तर आपणही कुठंतरी त्यांचं देणं लागतो किंवा आपली एक बांधिलकी राहते की आई वडिलांनाही आपण चांगल्या पद्धतीनं सांभाळ केला पाहिजे, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवन आपण दिलं पाहिजे आणि त्यांची पालन पोषण केलं पाहिजे, अशी मी सर्वांना विनंती करतो आणि तुमच्या भावी वाटचाली सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.